हृदयद्रावक पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा होरपळून मृत्यू. पहूरजवळ झालेल्या भीषण कार अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू. टायर फुटून डिवायडरवर धडकल्याने कारला लागली आग, कार जळून खाक. संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील पहूर गावाजवळ एका भीषण अपघातात कारने पेट घेतल्याने पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल 10 नोव्हेंबरच्या दुपारी घडली आहे. मृतक महिला ही बुलढाणा तालुक्यातील कुलमखेड येथील रहिवासी होती व ती 6 महिन्यांची गर्भवतीही होती. जान्हवी संग्राम भोरे, वय 21 असे मयत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील कुलमखेड येथील संग्राम भोरे राजपूत हे काल 10 नोव्हेंबरच्या दुपारी भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथून माहेरी असलेल्या पत्नी जान्हवीस घेऊन पहूर अजिंठा मार्गे कारने गावी परत येत असताना पहूर नजीकच्या पिंपळगाव फाट्याजवळ कारचा टायर अचानक फुटला व संग्रामचे कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून धूर व ज्वाळा निघू लागल्या. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारच्या पुढील काचा फोडून पती संग्राम मोरे यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र सुरुवातीला उपस्थित नागरिक व पोलिसांना कारमध्ये आणखीही कोणी असल्याचे लक्षात आले नाही. मात्र नंतर पती संग्रामने पत्नी जान्हवी कारमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर तातडीने जान्हवीला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. उपस्थितांनी दगडांनी काच तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कारला लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकत गेल्याने पत्नी जान्हवीस बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि दुर्दैवाने जान्हवीचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. उपस्थितांनी वाकोद येथून पाण्याचे टँकर मागवून गाडी विझविण्यात आली. तसेच काही वेळात जामनेर नगर परिषद व अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर जान्हवीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 6 महिन्यांची गर्भवती असलेल्या जान्हवीच्या मृत्यूनंतर सासरी कुलमाखेड येथे तसेच तिच्या माहेरी शोककळा पसरली आहे. त्याला वाटतं धक्के लागली. आराम जा सबो गाडी आपली ती पाणी दे किती पत्ने करले गाडी पुढे घ्यायला सांगितले.